महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज या ठिकाणी आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत. सगळ्यात आधी त्यांच्या स्मृतींना मनापासून अभिवादन करतो. मी सिनेमा नाटक क्षेत्रातला माणूस, त्यामुळे माणसं बघण्याचा चाळा असतो. माणसांमध्ये काही पात्र सापडतात का, बोलताना काही सापडतं का, राजकारणात जास्त सापडतात म्हणून तिथे जास्त बघतो. निवृत्ती शेठनी या परिसरासाठी काय केलं असेल याचा अंदाज मला कसा आला. आपले फोटोग्राफर एक आहेत ना, होते इथे बसलेले खुर्चीत. मी त्यांना मुद्दाम विचारलं, हा काय नाव, जोगळेकर. ते आले, त्यांनी निवृत्ती शेठ हिराबाईंच्या प्रतिमेसमोर हात जोडले, त्यांचे डोळे भरून आले आणि हुंदका आला त्यांना. कलावंत म्हणून आम्ही काय करतो तर नोंद घेतो. ही घटना छोटीशी आहे, पण मग निवृत्ती शेठने काय केलं हे वेगळं विचारायची गरज भासत नाही. आज 1.5 दशकानंतरही त्यांना त्यांच्या आठवणीने गहिवरून आलं. 80च्या दशकामध्ये आपण कदाचित अशा मांडवात बसलो नसतो, अशा कार्यक्रमात मी आलो असतो त्या काळात, तर कदाचित थोडस उजाडायचा कार्यक्रम झाला असता. पण त्यावेळी त्यांनी ठरवलं या भागाचा कायापालट करूया. त्या काळात त्यांना जे कष्ट पडले असेल, जी मेहनत त्यांनी घेतली असेल, त्याचं फळ काय. तर आज आपण चांगला मांडव टाकलाय, फॅन चालू आहेत, तिथं समया विजायला लागले, एवढे मोठे फॅन आहेत, आपण आनंदात आलो. एक छोटासा प्रत्येकाचा कारकिर्दीचा खेळ असतो, तेवढ्या पुरता तो खेळायचा, पण तुम्ही काय केलं ते पुढच्या पिढ्यांमध्ये सतत दिसत राहत. मी बऱ्याच राजकीय कार्यक्रमांना जातो ताई, पण मी चेअरमनच खाली बसलेला पहिल्यांदा बघितला. नाही तर चेअरमन बद्दल बोलणारे 25 जण तरी असतात आजूबाजूला. साहेबांनी असं ते म्हणजे होत जातो काय, साहेबाविषयी सांगता सांगता अशी भीती वाटायला लागते. मधनच आपण घ्या पाणी घ्या थोडं, साहेबाचं आहे तेवढं तुम्ही पाणी प्या थोडस. अशी खूप कार्यकर्ते, त्याला कार्यकर्ते म्हणा, चमचे म्हणा, बरेच नाव आहे, अशी घेऊन हिंडत असतात. चेअरमनच खाली बसलेला, मुख्य स्टेजवर नको. व्हिजन हे आपल्याला पिढी दर पिढी येत राहत. एक मी तात्पर्य कथा सांगतो. एकदा एक जपानहून शेतकरी आला आणि आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत पडलेला दिसला त्याला. आता तो जपानी शेतकरी प्रोग्रेसिव्ह, त्यांनी त्याला उठवलं, म्हणला अरे मित्रा, हे माग पसरलंय ते शेत कुणाचं आहे? मला आपलंच आहे. म्हणलं एवढं चांगलं शेत आहे, त्याची चांगली निगा राख. तुम्ही काढली तांबाखू, म्हणजे काय करू म्हणलं? मला चांगलं बियाणं जाऊ त्याच्यात. बरं मग चांगला पाणी पुरवठा कर, त्याने काय होईल? म्हणलं चांगली खतं कीटकनाशक वापर, त्याने काय होईल? कारण म्हणलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर, त्याचा अभ्यास कर, त्याने काय होईल? म्हणलं पीक चांगलं येईल तुझं, त्याने काय होईल? उत्पादन वाढेल तुझं, त्याने काय होईल? बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला, त्याने काय होईल? पैसा खूप येईल तुझ्याकडं, त्याने काय होईल? अरे म्हणलं तुला आरामात राहता येईल. नाही म्हणलं आता काय करायला लागलं? एक गोष्टीतला शेतकरी असतो
आणि एक विजनरी शेतकरी असतो ज्याला हे बदलायचं. शेतकऱ्यांची वाताहत कुठं सुरू झाली? जेव्हापासून चलनात नोटा आल्या तेव्हापासून त्यांची बरबादी सुरू झाली. या देशामध्ये शेतकरी इतका रॉयल माणूस दुसरा नाही, मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि मी हे अनुभवांती अभ्यासांती बोलतो. तुम्ही आजही कुठेही एखाद्या शेतात जा, माळव तोडा, शेतकरी पैसे घेत नाही, जा घेऊन मग तसंच. आजही त्याच्याकडे तीच दर्या दिली आहे. आणि मग प्रश्न असा पडला की एका लोखंडाच्या शिगेपासनं 1 किलो खिळे बनवणारा त्याला विचारलं काय करतो तो म्हणतो बिझनेसमॅन. टिकल्या तयार करणार ते म्हणतो बिझनेसमॅन आहे. आणि मग एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी बिझनेसमॅन कसा नाही? तो मुळातला बिझनेसमॅन आहे ना. आणि तो राहिले खळ चालू असताना ते पाखरं सुद्धा उठवीत नाही. तुम्ही तो खाऊ दे, त्यांचं काय खायचं त्यांचं पैसे येते. सकाळी देव वासुदेव आल्यापासून त्याची बायको देते हाताची, ती खरी लक्ष्मी आहे शेतकऱ्याची बायको. पण आपण काय कुठं आणून ठेवलंय शेतकऱ्यांना? आपण काय केलं हे? जेव्हा आपल्याला कळल तेव्हा आपली वेळच निघून गेलेली असेल हे मी निश्चितपणे सांगतो. काय झालं या 3-4 दशकांमध्ये? श्रमप्रतिष्ठा गेली. आता मेहनत घ्यायला जातो कुणी. एक कलेक्टर मला सांगत, मी निशाने डावा अंगठा नावाचा पिक्चर केला. साक्षरता अभियानाचा कसा बोजावर उडतो अशी कादंबरी एका मास्तरनीच लिहिली, त्याच्यावरचा पिक्चर. तर मला एक कलेक्टर सांगत होते, ते म्हणले ते साक्षरता अभियान आलं म्हणले, आणि मी त्या खेड्यात गेलो आणि मी तडफदार IAS ऑफिसर म्हणले. म्हणलं आता ही तो योजना तर आता म्हाताऱ्या पाथऱ्यांना शिकवायचं म्हणले कसं येत नाही. गाडी पिढी घेऊन 2-3 PAB सगळं लाटांवर गेलं. एक जण मुळी घेऊन येत होते मामा म्हातारे, ते म्हणले बस इथूनच प्रयोग सुरू करू म्हणले. लगी गाडी थांबली, लगी उतरून मामा तुम्ही शिकलात का? नाही शिकायला पाहिजे म्हणले. साक्षरता अभियान सारखे म्हणले एक मुळीला हात लावा. त्यांनी मुळी घेतली व PAB या म्हणले झाडाखाली. बोलवलं कलेक्टरला. त्यांनी कलेक्टरला दिली शिवी. म्हणजे आम्ही शेतीत राबून 2 लेकरं शिकविले म्हणले. मी तुमचं काय ग्रॅज्युएट केले म्हणले. आता चिखलात पाय घालायला नको म्हणते, वावरात यायला नको म्हणते. म्हणजे का जाळायचे शिक्षण तुमचं? आता मी शिकलो तर घरदार खाणार का? फाक्या म्हणले. आता मी एवढा म्हातारा आहे तरी मुळी घेऊन चाललो, तुम्हाला दिसायला गेलं म्हणले. आणि काय शिकून करायचं? कलेक्टर म्हणले माझ्या तोंडातच मारल्यासारखी झाली. म्हणले खरंय, श्रमप्रतिष्ठा गेली. वावरात मेहनत करायला नको म्हणायला लागले लोक. कशामुळं? तर त्यांना दिसायला लागलं. 4 बुक शिकलेले माणसं थंडगार AC लावून काय रिबडीत बसतात ऑफिस मध्ये काय माहिती. आणि पगार भले बंद घेतात ते. पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळी एखाद्याचा पगार 50 रुपये होता. सोन्याचा भाव 400 रुपये. आता जे ज्येष्ठ आहेत त्यांना माहित असेल, तेव्हा 11 ग्रॅम सोने यायचं एका तोळ्यात, 11.5 ग्रॅम, 400 रुपये भाव. कपाशीचा भाव 500 रुपये क्विंटल. म्हणजे 1 तोळा सोनं घेऊन शेतकरी 100 रुपये वाचवत होता. आज 2022 आहे. सोन्याचा भाव काय? 52. एखाद्याचा पगार किती झाला? 75-80च्या घरात झाले. कापूस किती? 4000 रुपये क्विंटल. हे कुणी केलं? सगळेजण म्हणतील आम्ही नाही केलं. राजकीय मंडळी तर कुणीच घ्या, लांबूनच पळते नाही. आपला काही संबंध, आपण तर काय.
पण जोपर्यंत शेतकरी जगणार नाही, सशक्त होणार नाही, तोपर्यंत आपली महासत्ता होत नाही. मी लिहून द्यायला तयार आहे बॉन्ड पेपरवर. कारण तो खरा श्रमजीवी आहे. त्यांनी निसर्गाला जाणलेला आहे, त्यांनी समजून घेतलेला आहे. यांनी 8 दिवस अलीकडे पाऊस येईल सांगितलं, पण ते कळतं कसं? शेतकरी वावरात बसून सांगतो, कावळ्यानी कुठं अंडे टाकले तर किती टाकले त्याच्यावरती पाऊसमान सांगतो, कुठं घरट बांधले त्याच्यावरनं सांगतो. पण आता हळूहळू आपण काय करत चाललो, जास्तीत जास्त तर चलन आणत चाललो. दादा तुम्ही तरुण आहात म्हणून सांगतो, तुमच्यासारख्या तरुण लोकांचीच आशा या समाजाला, या शेतकऱ्याला आहे. राजकारणात समंजस वर्ग येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नाही ते 3-4च होतील, बाकी काही होत नाही. त्याच्या पुढे कशाला कोणी रिझल्ट पाहायचा? समंजस माणसांनी शेतकऱ्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. त्यांच्या समस्यांवर आपण उपाय काढू शकतो. गेली 7 वर्ष आम्ही अज्ञातपणे काम करतो आहोत. आम्ही कोण आहेत? आमचा तर काही तसा संबंध नव्हता. मगाशी ती ओळख करून देताना जास्तच बोलली. ती म्हणली की शाकाहारी आहे. तसं नाही हो, मी पार्टीला जात नाही एवढंच खरं आहे त्यातलं. शाकाहारी नाही मी. मग मी वल्लभ शेठच्या घरी गेलो होतो, इकडे आलो होतो तेव्हा. माझा हा परिसर फार आवडीचा आहे. इथले फार प्रेमळ लोक आहेत. राणी माझ्या मळ्यामध्ये हे गाणं ह्या परिसरात झालेलं आहे शूटिंग. दिलदार माणसं आहेत, प्रेमळ माणसं आहेत, हसतमुख माणसं आहेत. म्हणून मला ह्या परिसरात यायला आवडते. शूटिंग असलं तर खुशच होतो मी. 2-4 किलो वाढूनच जातो इथनं. पण मला असं वाटतं की तुमच्यासारख्या तरुण लोकांनी दरवेळी, आता ही आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम करतो, तर मी काही एक मला जे वाटतं ते सांगतो की दरवर्षी एक उपक्रम करायचा आणि त्या उपक्रमातून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल. तर निवृत्ती शेट्टी जेव्हा साखर कारखाना विघ्नहर नाव ठेवलं, त्यांनी विघ्न हरलं शेतकऱ्यांचं, पण जे काही प्रॉफिट होतं ते शेतकऱ्यांनाच वाटलं ना. तर दरवर्षी आपल्याला एक उपक्रम करता येऊन आपण शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ देऊ शकतो का? असं केलं तर ती खऱ्या अर्थाने त्यांना एक आपण चांगल्या अर्थाने पुण्यतिथी साजरी केली. कारण मला नेहमी असं वाटतं की काही तो खर्च आपण वाचून आपण वेगळ्या ठिकाणी काही करू शकतो का, एखादा उपक्रम राबवू शकतो का. आणि इतक्या साध्या गरजा असतात. मी सकाळी त्या घुले साहेबांना सांगत होतो, म्हणजे यवतमाळचा शेतकरी 3दा त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि 3दा वाचलं ते. आम्ही भेटलो, म्हणलं जीव कशाला देतो, तू जाशील, प्रश्न तुझ्या पुरता संपल, पण तुझ्या कुटुंबासमोर नवीन उभं राहील ना, त्याचं काय. म्हणलं तू प्रश्न मिटवून नाही चालला, उभा करून चाललायस, हे आधी समजून घे. मग त्याला काय केलं आम्ही, म्हणलं तू काही जीव देऊ नका, आम्ही आहेत तुझ्या बरोबर. 4 शेळ्या दिल्या, 2.5 एकर जमीन. म्हणलं हळद लाव. हळद लावली त्यांनी. त्याला सगळे बियाणं, खत, पुरवठा, औषधं सगळं आम्ही केलं त्यावेळेस. आता त्याच्याकडे 32 शेळ्या आहेत. आता त्याला म्हणलं जीव नाही देत म्हणतो, कुणी देणार असलं तर सांगा, लगेच 4 शेळ्या नेऊन देतो माझ्याकडे. साधी गोष्ट, साधी घटना, साधी गरज, खूप लागत नाही काही, पण आपल्याला उपक्रम तर करता येतो. आणि तो निवृत्ती शेठच्या नावाने करायचा, ते गरजेचं आहे. आर्थिक पाठबळ, आता जी एक बीड जिल्ह्यात नळवंडी नावाचं गाव आहे, तिथलं एक बद्री नारायण मोटरवाले नावाचे शेतकरी, त्यांनी प्रशासनालाच पत्र लिहिलं, जीव देतो, माझ्या लेकरांना सांभाळा. मी भेटलो, म्हणलं कशामुळे मग चालले तुम्ही. तर त्यांची समस्या अशी होती की लेकीला 10वीला 97% मार्क आणि पोराला 12वीला 92%. ती म्हणली ह्यांना शिकवू शकत नाही, काय करायचं. म्हणली मोसंबीची बाग लावली होती, जळून गेली. त्यांनी थोडीच जाळली ती. निसर्गाचे दुष्टचक्र येत जात राहतात, पण बँकेचं व्याज वाढत चाललं, ते कुठून देईल. आता बागच जळली म्हणल्यास कुठून द्यायचं. काय म्हणलं आम्ही मदत करतो लेकीला. आज पोरगी MBBS झाली कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये.
आता मी म्हणलं लेख डॉक्टर झाली हे बघायला तर जिवंत राहायला पाहिजे ना, म्हणजे उद्या ते तुझं चांगलं करतील, मग तूच नाही म्हणल्यावर कुणाचं करतील. थोडासा धीर देणं ही एवढीच घटना आहे. आणि तुम्ही खूप जणांना खूप धीर देऊ शकता, कारण तेवढं व्हिजन आणि ते तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्यात आलेलं आहे. तो चांगुलपणा आलेला आहे. चांगुलपणा येणं ही सुद्धा नशिबाची गोष्ट आहे, आणि तो तुमच्यात आलाय, कारण तुमच्या कृत्यांमधनं ते दिसतं. तर मग दरवर्षी आपण पुण्यतिथीला एक नवीन उपक्रम करता येईल का? मला घ्या तुमच्या त्या बॉडीत, मी सांगत जातो दरवर्षी आपण काही ना काहीतरी उद्योग करू. पण कलावंत तर असा रिकामाच असतो का, काही शूटिंग नसलं तर काय उद्योग बोंबलायला. त्याच्यामुळे आपण ठरवून उमजून माणसं घडवण्याची प्रक्रिया सुरू करू. त्याने काय होईल, त्याने हा राजकारणाचा जाळ कमी होईल, दाह कमी होईल. आम्ही गेली 7 वर्ष काम करतो, आम्ही राजकारण विरहित करतो. कुठल्याही पार्टीतला माणूस वेलकम आहे, फक्त ड्रेस काढून येतोय पार्टीचा, माणूस म्हणून काम करतो. कारण माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ आहे, तशीच ती कंटिन्यू करायची. आमच्या नंतर अजून येडे येतील 2-4 असेच विचार करणारे, ते चालवतील पुढे. पण ती चालणं ही गरज महत्वाची. त्यातून काही संसार उभे राहताना पाहिल्यानंतर मनापासून आनंद होतो. पाण्याचं काम आम्ही जवळपास 5.5 TMC केलं, सगळ्या महाराष्ट्रात केलं, एकही कोपरा नाही. म्हणजे आता माग चिपळूणला पूर आला मागच्या वर्षी, तो ऍक्च्युअल साखरप्याला येतो, साखरप्याला आला नाही तर कोकणात चर्चा कसं काय आलं नाही, तर नाम फाउंडेशनने काम केलं लोकसहभागातून. तर ते म्हणले हा पॅटर्न कोकण भर राहावं. मग त्यांनी जलपरिषदेला बोलवलं ना, आमचे प्रतिनिधी गेले, बोलले. आता आपण वाशिष्ठी नदी असेल, काळ नदी असेल, त्याच्यातला गाळ काढतोय, त्या नद्या जिवंत करतोय. या कामात आनंद आहे, आणि हे आपल्या सगळ्यांचं आहे. नाम फाउंडेशन ही कुणाची एकट्याची गोष्ट नाहीये, ही आपल्या सगळ्यांची, जी अजून जिवंत आहेत, ज्यांना माणुसकी आहे, त्या सगळ्यांची नाम फाउंडेशन आहे. त्यांनी यायचं आपल्याला हे मनापासून वाटतं, हे आपण करू. पुणे जिल्ह्यात आम्ही सोपपीटचं काम करतोय. राजकीय मंडळी चांगुलपणाचा विचार करणारी जी आहेत ती मदत करतात. काम चांगलं आहे तर मग चला आमच्याकडनं काय पाहिजे ते पण देतात. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी चांगलं करू शकतो तर निश्चित करू शकतो. आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो का? शेतकऱ्यांना एकत्र आणू शकतो का? तेवढी हुशारी आपल्याकडे आहे, तंत्रज्ञान आहे ना आता, आणि तरुण पिढी आहे. त्या तंत्रज्ञानाने एकत्र करून शेतकऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार करता येईल का? एखादं केंद्र आपल्याला शेतकऱ्यांसाठी या भागात उभं करता येईल का? जिथे एक शेतकरी ज्याला जीवच द्यायचा विचार येतो, ही किती भयंकर गोष्ट आहे. आणि आम्ही स्वतः जवळून पाहिलंय ते. पहिल्याच कार्यक्रमात गेलो बीडच्या, 112 कपाळ उघडे, पांढरे कपाळ, आणि सगळ्या तरुण पोरे, 26 वर्ष 24 वर्ष, एक लेकरू खांद्याला, नवरे गेले. ती आपली माणसं नव्हती का? नाहीत का? त्या बहिणी आपल्या नाहीत का? उद्या आपल्या घरात पांढऱ्या कपड्याने आपली बहीण हिंडू लागली तर काय वाटेल आपल्याला? तर जोपर्यंत आपण तो सकस विचार करणार नाही, विचार हा माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. कपाळाला गंध लावणारा माणूस आध्यात्मिकच असतो ह्याच्यावर माझा विश्वास नाही, त्याबद्दल मला आधी माफ करा. विचार माणसाला घडवत असतो किंवा बिघडवत असतो. मी त्याची गोष्टही सांगू शकतो. एका गावात एक टिळ्यावाला आणि एक बिन टिळ्यावाला, दोघं मित्र, आणि गावात एकाच दिवशी 2 कार्यक्रम ठरले. एक कीर्तनाचा ठरला आणि एक लावणीचा. टिळ्यावाला म्हणलं चल कीर्तनाचा कार्यक्रम आहे जाऊ. म्हणले महाराज काय? दुसरा म्हणला हे लावणी म्हणला, येडास काय? चल म्हणला, तुला काय आहे ते गावातच असतं म्हणलं, चल लावणी. दोघात मतभेद झाले. टिळ्यावाला देवळात गेला, बिन टिळ्यावाला लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो बघा. ते टिळ्यावाला त्या महाराजाचं कीर्तन ऐकायला लागला, हळूहळू महाराजच आउट फोकस झाला त्याला. त्याच्या मनात आलं कोण चालू डान्स चालू असेल गाड्या, कारभारी दामानं चालूच असेल आता गाड्या.
काय नाचत असून बघावं. ते बिनटिळं आलं तिथं लावणी बघायला लागलं, त्याला ती बाई आउट फोकस झाली. त्याला वाटलं काय बेकार नाद लागला त्याच्या आईला, म्हणलं सगळं आयुष्य बरबाद व्हायला लागलं. महाराज काय सांगत असेल गड्या, आता व्यसन सोडून दिले पाहिजेत. नाही म्हणलं की काय बेकार नाद. विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. तो विचार आपण काय करतो ते महत्वाचं. बरं, आज आपण किती एकमेकांशी भांडत असलो तरी अजून 15 वर्षांनी काय आपला एक फोटो आहे. कर्तृत्व चांगला असेल तर हार आहे. नाही हे फोटो काय ठेवलाय घरात, द्या काढून ते आडगळीचं, ती सून ओरडती. आपण काय कर्तृत्व करायचं. आपल्याला जेवढा वेळ मिळालाय, जेवढ्या ह्याच्यात आपले हातपाय चालतायत, तेवढ्यात आपल्याला 4 जणांचं कल्याण करता येतं का? आपलं तर झालंय. 4 जणांचं करता येणं ही तुमची माणूस होण्याची प्रक्रिया आहे. तो विचार मनात येणं ही प्रक्रिया आहे. आणि अशा विचार मंथनातूनच ती येऊ शकते. आज तुम्ही सगळे इतके सधन संपन्न आहात, त्याचं कारण कुणीतरी आहे. कुणीतरी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, कुणीतरी तो विचार केलेला आहे, म्हणून आज आपण या परिस्थितीत आहोत. मग तो विचार आपल्याला धरला पाहिजे, त्याची पायवाट केली पाहिजे, त्यांनी पुढे गेलं पाहिजे. माझ्यासारखा मनुष्य हा विनोदी कलावंत असतो. आम्ही पाहताना काय पाहतो, आता आम्ही काय करतो. आता हिव्या सत्यशील दादा सारखं तर मी काही कॅरेक्टर घेणार नाही पिक्चर मध्ये. असं काय कामाचं चेअरमन खाली बसणार. ते आम्ही आपल्या गळ्यात सोनं लगडलेले, हातात अशा त्या मोठ्या बांगड्या सोन्याच्या, असंच पाहिजे ना आम्हाला. कोण रे, तोच पाहिजे. पण विनोदी कलावंत म्हणून आम्ही काय पाहतो. एक तात्पर्य कथा सांगतो. विनोदी कलावंत कसा असतो. एकदा एका राज्यात एक टेलर खूप चांगले कपडे शिवायचे, 2 दिवसात शिवून द्यायचा, आणि फार चांगले, नुसतं असं माप बघून तो शिवून द्यायचा. होता होता राज्याच्या राजापर्यंत त्याची कीर्ती गेली. आणि म्हणले, महाराज ते तर 2च दिवसात टेलर देतय शिवून कपडे. ते राजा म्हणला, असं चला म्हणला आपण जाऊ त्याच्याकडे. ते राजा सगळा लावाजामा घेऊन त्याच्याकडे. तर त्याला वाटलं मिरवणूक चालली महाराजाची, म्हणून ते बाहेर येऊन बघायला लागलं. ते राजा त्याच्याच दुकानाकडे घाबरलं. म्हणलं आपण काय गेली जायला, छोटस दुकान त्याचं. राजा म्हणला, का रे तू 2 दिवसात कपडे शिवतो असं मी ऐकलं. हो म्हणला महाराज, तेवढी एक मी कष्टाने जमलेली गोष्ट आहे. माझ्या अंगातला गाऊन बघ, असा गाऊन मला 2 दिवसात शिवून द्यायचा. नाही दिलंस तर 3ऱ्या दिवशी इथं फाशी देतो. बरं म्हणला महाराज. ते राजाची माप फिप घेतली. आता 2 दिवस राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला टाकला हे सांगण्यातच गेले त्याचे. कोणी आले की या ना अण्णा, काय गडबड, बसा बसा, घ्या चहा घ्या. परवा राजे साहेब आले, म्हणले गाऊन गेले 2 दिवस. 3ऱ्या दिवशी पुन्हा आला तो लाटांबर घेऊन. आता ह्याला तो मरणच दिसायला लागलं. मला घरी नीट भेटून नाही आलो गाड्या सकाळी. आता फाशीच म्हणलं इथं. राजा जसं जवळ आला त्याला तशी युक्ती सुचली. जोरात ओरडला, महाराज तुम्ही एकटेच या म्हणला दुकानात, बाकी कुणाला आत नका. राजा म्हणलं, बारीक दुकान आहे, बरोबर आहे. आला राजा, अरे शिवला गाऊन. हो म्हणला महाराज, 2 दिवस जेवलो नाही, झोपलो नाही, एवढंच काम केलं म्हणला. आणि असा गाऊन पुन्हा माझ्याकडनं शिवून होणार नाही आयुष्यभर, तुम्हाला सांगून ठेवतो. राजा म्हणला, असं काय खास शिवलं गाऊन. म्हणला, असा गाऊन आहे ज्यांनी आयुष्यात 1 रुपया खाल्ला नाही, आणि जो कधीच खोटं बोलला नाही त्यालाच दिसतो फक्त. काय सांगायला, कुठे गाऊन हे काय, हे टेबलवर. कसा आहे म्हणला महाराज, टेबलवर नव्हतं गाऊनही नव्हतं. राजा म्हणला, चांगला गाऊन आहे, चांगला शिवला गाडा. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी म्हणले, पहा गाऊन कसा शिवला. कुठे म्हणले गाऊन, जो कधीच खोटं बोलला नाही, ज्यांनी 1 रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो. म्हणला महाराज कसला गाऊन आहे, भारी कसा लटकेला. ती म्हणली, ते नाही हो इथं टेबलवर. हो तर नाहीच खास आहे, मोरपिशी कलर. म्हणले, ह्याला चांगलं बक्षीस द्या महाराज. असं शिवून सगळे म्हणायला लागले, काय खास गाऊन शिवला गाड्या. ते म्हणलं, महाराज मला काही बक्षीस देऊ नका, एकच इच्छा आहे मला, त्या अंगातला गाऊन काढून ह्यो गाऊन घालून राजवाडापर्यंत जा.
पॅन्डल पेंटीवर त्याची मिरवणूक राजवाडे करू आणि सगळे म्हणले असा गाऊन आम्ही कधीच पाहिला नाही. लोकांनी जय जयकार केला. विनोदी कलाकाराचं कामच ते असतं. आम्ही दुसरं काय, राजकारणामध्ये सगळीच मंडळी वाईट नसतात, पण आम्हाला त्यातलं काहीतरी मार्मिक दाखवायचं. ते चांगलं केलं कोणी तर त्याचा आनंद आणि अभिमान असतोच, तो राहावाच, कारण आपणही या मातीचं देणं लागतं. या समजणुकीतून स्वातंत्र्योत्तर काळात खूप भलं मोठं काम करणारे खूप चांगले राजकारणी या देशाने पाहिले. आजही आदरानं आपण त्यांचं नाव घेतो. पण ह्याच्या पुढच्या काळातही खूप सारे चांगले राजकारणी यावे, नाही तर अजून 3 पिढ्यानंतर कोणाचे पुतळे उभे करायचे हाच प्रश्न पडेल ना लोकांना. तर तेवढं कर्तृत्व मान्य व्हावं, त्या सगळ्या ज्येष्ठ माणसांचा सल्ला त्यांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आणि याची सांगड घालून माझ्यासारखे रंजन करणारे खूप येतील जातील, पण राजकीय पटलावर काम करणाऱ्या माणसांनी एक भान कायम ठेवायचं की आपलं हे पिढ्यानपिढ्या गायलं जाणारं गीत असणार आहे. माझ्या नंतरचा कलावंत जास्त चांगला आला की मला विसरून जातील, पण राजकारणाचं काम पिढ्या दर पिढ्या दिसत राहत आणि ते दिसणं अत्यावश्यक आहे. त्यांनी चांगलं केलं तरी ते दिसेल आणि वाईट केलं तरी दिसेल. चांगलं दिसायचं की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण लोक आदराने बोलतीलच तुमच्याविषयी, पिढ्या दर पिढ्या बोललं जाईल. म्हणून ते काम करणं गरजेचं आहे. आज निवृत्ती शेट्टी ही जी सगळंच समृद्ध करून सोडलेला सकल परिसर आहे, त्यातून आपण नवनवीन काही करू शकतो का? त्याच पायवाटेला पुढे आणखी सकस पद्धतीने घेऊन जाऊ शकतो का? त्यासाठी मला कधीही बोलू, आपण कधी बसू, त्यावर बोलू, आपण काही नवीन उपक्रम राबवता येतात का ते बघू, आणि माणुसकीची चळवळ जिवंत ठेवता येते का हे बघू. कारण काय आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण खूप पैसा आला की काय बदल होतो माणसात? काहीच होत नाही. गोळ्या वाढत्यात, भाकरी सोन्याची होत नाही, भाजी हिऱ्याची होत नाही. फक्त ती घेऊन येणारा असतो. 4 गोळ्या घ्यायच्या नाश्त्याच्या आधी, नाश्त्यानंतर 5 आहे, तेवढंच वाढतं, बाकी काय वाढतं? आणि एक दिवस ते सगळं ठेवून इमिजिएट जायचंय. या 2 वर्षांनी आपल्याला शिकवलं की हे किती मातीमोल आहे. आमच्याकडे तिकडे 1,500 कोटीचा एक नगरसेवक गेला, तो एकट्यानंच त्याला असं बांधून कसं तरी दिलं टाकून. म्हणलं बाबा 1,500 कोटीची प्रॉपर्टी आता कसं काय नाही म्हणजे. पुनर्जन्म आहे की नाही मला माहिती नाही, पण मी कलावंत आहे तर मला वाटतं असू शकतो. माझ्या दृष्टीने मी विचार करू कसा असेल बा. एखाद्याने समजा 1000 एकर जमीन लाटली, कोणाची गोरगरिबाची, शेतकऱ्याची, त्यांना फसवून अंगठी घेऊन हे करून, त्याचा पुढचा जन्म काय असं? बैलाचा. नांगरा 1000 एकर तर ह्याच जन्माला. एखाद्याने मोठा राजवाडा बांधला, लोकांचे पैसे, त्याचा जन्म कुठला? कुत्र्याचा. ती दररोज येऊन सांगतो माझ्या हवेली ते वॉचमन हे जे आहे हे काय कुत्रे हाड म्हणजे आहे. पुनर्जन्म असला तर असा असू शकतो, म्हणजे मला असं वाटतं. पण तेच चांगलं काम करणारी माणसं मात्र सतत येत राहावं, कारण त्याच्यातूनच समाज परिवर्तन घडणार आहे, त्याच्यातून माणूस घडणार आहे. आज खरं तर हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे, कारण त्यातून आपण काहीतरी विचार घेऊ, त्यातून काहीतरी ठाशीव ठामपणे करू. दरवर्षी आपल्याला एक नवीन उपक्रम करायचा, अशी एक परंपरा कायम ठेवून देऊ. कारण नेहमी काय होतं, ते पारंपरिक रक्तदान शिबिर फिबिर, बरं ते काय आपली जमा करायचे का, जे चुबर बाटलीवर रक्त, ते तसलं करण्याच्या ऐवजी काहीतरी ठाशीव उपक्रम जो दीर्घकाळ चालत राहील असा जर केला तर मला वाटतं त्यातून काहीतरी फलश्रुती, ते महत्वाचं आहे. आणि कसं असतं तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही ज्यांना समजू शकता त्यांना समजू शकता, ज्यांना समजून घ्यायचं नाही त्याला कसं समजून. म्हणजे एका गावात एक फुटबॉल मॅच होती आणि 2 मित्र होते, ते एकाला पास मिळाले 2, ते दुसऱ्याला म्हणायला लागलं चल फुटबॉल मॅच बघू. दुसरा म्हणला मला काय कळत नाही त्या खेळातलं. अरे चल म्हणला फुकटचा पास आहे, मस्त बसायचं, मी तुला समजून सांगतो, भजी खाऊ घालतो, चहा पाहिजे तू, चल म्हणलं. ते चला म्हणलं, फुकटातच व्हायला लागलं तर आपलं काय बिघडत. ती बसलं जाऊन मॅचला, आणि ती मॅच सुरू व्हायच्या आधी ते म्हणलं हा सांग बरं काय खेळ असतो म्हणलं. अरे सोपं असतं म्हणला,
हे बघ, मैदानाच्या दोन बाजूला जे दोन चौकोन आहेत त्याला गोल म्हणते. ते म्हणतो मी पागल आहे का, चौकोनाला कसं काय गोल म्हणतो? अरे तसं नाही म्हणतो, त्याच्यात पायाने बॉल मारला की गोल होतो. ते म्हणतो आम्ही का गांजा पितो का, बॉल आधीच गोल असतो, लाथ मारल्यावर त्याच्यात गेल्यावर कसा गोल होईल? आता असा जर माणूस आला तर त्याला तुम्ही समजावणार कसं? त्याच्याऐवजी त्याला राम राम करा आणि चहात गुंगून ठेवा. त्याचा चहा संपायच्या त्याचं बिल द्या, निघून जा. त्याच्याशी वाद घालायचं फांदात पडू नका. कारण काही माणसं ह्यासाठीच जन्मतात, सगळेच काही चांगल्या कामासाठी येत नसतात. वर समजा देव माणूस गेल्यावर देव बसतच असेल तर त्याची खटाखट इंटरव्ह्यू संपत असते. करे काय केलंस, इतके वर्ष खाली होतस? काही नाही देवा, मी आपल्या 5 पोते तांबाखू 3 बादल्या चुना. चला पुढचे, तुम्ही काय केलं? निदान आपलं तासभर सांगावं एवढं तरी कर्तृत्व असावं ना देवा पुढे. हे सांगत बसवत काय उपयोग? आणि विचार मंथनाचे कार्यक्रम हे सतत माणसाला प्रफुल्लित ठेवतात, काहीतरी घडवतात. इथे पत्रकार बांधव खूप आहेत. नाम फाउंडेशनला मोठं करण्यामागे पत्रकार बांधवच आहेत. कुठून कुठून मला फोन येतात, अहो इथं अशी अशी समस्या, इथं अशी अडचण आहे. हीच आपली साखळी आहे. आपल्याला माहिती मिळते, पत्रकार प्रत्यक्ष बघत असतो कोणाचं नुकसान होतं, त्यांना डोळ्यात देखत दिसत असतं. तो सांगत असतो आपण यांना मदत करू, त्यांना मदत करू. आणि ह्यातून एक उपक्रमशीलता चालू ठेवावी असं मला वाटतं. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आज एक वचन तुमच्याकडनं घेतो, दरवर्षी आपण नवीन उपक्रम जो काही कुठला असेल तो दीर्घकाळ टिकणारा असावा असं फार मनापासून वाटतं. आज मी आल्या मंचावरच्या पाहुण्यांचा उल्लेख केला नाही म्हणून मी फार आगाऊ आहे असं कृपया समजू नका. ते कागद होता आपण ते वाचायचं राहिलं आणि मेन चष्मा लागतो आणि ते इतकं बारीक लिहिलंय, त्यात नाव चुकलं तर हे द्यायला कशाला घेतलं ना? हो म्हणजे मला ते चष्म्याशिवाय दिसत नाही. आता 50 आले तर ते गोळ आहे. पण मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, मी सगळ्यांना आधी नमस्कार कार्यक्रम झाल्यावर का होईना करतो, कारण तो आधी करायचा असतो. पण ते बोलण्याच्या ओघात माझं राहून गेलं, कारण त्यांनी मला शाकाहारी म्हणल्यामुळे सगळंच गडबडलं माझं. म्हणलं उद्या एखाद्याला मटण खाताना दिसली ती म्हणून कोणचं शाकाहारी काय, ती पंचायत व्हायची. त्याच्यामुळे थोडी गडबड झाली. खर तर मला अजून खूप सारं बोलता येईल, कारण काय असतं की समयाचं भान ठेवणं ही पण महत्वाची. मग असे आमच्या आशाताई थोडं जास्त बोलल्या तर लगेच ते बोलून गेले. मी आशाताई सारखं विषयांतर करणार नाही, म्हणजे माझ्या नंतर कोणी बोलणार असेल तर म्हणजे ह्याला तर काय विषयांतर, सगळीकडे विषय सोडित होता. पण नेता आणि अभिनेता यात थोडासा एक जुजवी फरक असतो. आशाताई तो असा असतो की अभिनेता हा लोकांना फक्त आनंदच देत असतो, नेता आनंदही देतो आणि दुःखही देतो. एवढाच एक फरक त्यात मूलभूत आहे. पण कसं आहे, नेत्याला अभिनेत्याला माईक मिळालं तर सुधरत नाही, किती वेळ बोलावं ते कळत नाही. एका सभेत एक वक्ता बोलायला लागला, लोक कंटाळून गेले. म्हणलं कावा थांबायचं हे? त्यांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं बघा उशिरा करून दाद मिळायला, त्यांनी रेटून अजून चालू बोलू. थोड्या वेळाने त्याचा घासा कोरडा पडायला त्याच्या लक्षात आला आपण थोडं जास्त बोललो. तर मला माफ करा श्रोते हो, घरातनं गडबडीत बाहेर पडलो, हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं, त्यामुळे ध्यानात नाही आलं टाइम. ते एक जण उठला म्हणला टाइमच राहू दे, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझा असा घोळ होऊ नये याची काळजी घेतो. सर्व शेरेकर परिवाराला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. अशीच भरभराट तुमची उत्तरोत्तर पिढ्यानपिढ्या राहो अशा सदिच्छा शुभेच्छा आणि सतत समाजकारणाचंच भान ध्यास तुम्हाला राहावा अशा सदिच्छांसहित मी हे माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.